सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। गडिंग्लज पंचायत समितीच्या सभापतीपदी डॉक्टर प्रतिभा यशवंत चव्हाण यांची तर उपसभापतीपदी अमर हिडदुग्गे यांची बिनविरोध निवड झाली आहे। पंचायत समितीच्या शाहू सभागृहात झालेल्या विशेष सभेत तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी निवडीची घोषणा केली। एकमेव अर्ज आल्यानं दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। प्रशासनातर्फे दोन्ही पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, सहाय्यक गटविकास अधिकारी विलास पाटील आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते। गडिंग्लज पंचायत समितीच्या सभापतीपदी संत गजानन महाराज शिक्षण समूहाच्या ट्रस्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर प्रतिभा यशवंत चव्हाण यांची तर उपसभापतीपदी गटनेते अमर हिडदुग्गे यांची बिनविरोध निवड झाली। पंचायत समितीच्या शाहू सभागृहात झालेल्या विशेष सभेत तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी ही घोषणा केली। या निवडीपूर्वी पक्ष कार्यालयात डॉक्टर नंदिनी बाभुळकर यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीत पदांसंदर्भात चर्चा करण्यात आली। त्यानंतर सकाळी 10 ते 12 या वेळेत डॉक्टर प्रतिभा चव्हाण आणि अमर हिडदुग्गे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। दुपारी 2 वाजता पंचायत समितीच्या सभागृहात विशेष सभेला सुरुवात झाली। सभेत उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली। त्यानंतर माघारीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज आल्यानं डॉक्टर प्रतिभा चव्हाण आणि अमर हिडदुग्गे यांची बिनविरोध निवड झाल्याचं तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी जाहीर केलं। निवडीनंतर प्रशासनातर्फे नव्या सभापती आणि उपसभापतींचा सत्कार झाला। यावेळी गटविकास अधिकारी संतोष नागटिळक आणि सहाय्यक गटविकास अधिकारी विलास पाटील उपस्थित होते। 4 वर्षांनंतर सभागृहात लोकप्रतिनिधी दाखल झाल्यामुळे विकास कामांना गती मिळेल असा विश्वास डॉक्टर नंदिनी बाभुळकर यांनी व्यक्त केला। प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ही विकासाची 2 चाकं असून आता दोघांच्या समन्वयातून तालुक्याचा विकास वेगानं होईल असं त्यांनी सांगितलं। तर सर्व सदस्यांच्या सहकार्यानं तालुक्याच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार नूतन सभापती डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांनी व्यक्त केला। आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करून महिलांच्या आरोग्याशी संबंधित उपक्रम राबवण्यावर भर दिला जाईल असं त्यांनी सांगितलं। यावेळी जिल्हा परिषद सदस्य संग्राम कुपेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते।